माणसांप्रमाणे देवालाही सवय होते चविष्ट स्वयंपाकाची. बाई 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 बाई, किती तो पुळका. तोंड दुखत नाही कौतुक करता करता? अगं तुला कोणी अडवलंय? तू पण कर ना कौतुक. कौतुक करण्यासारखीच आहे ती, म्हणून करतेय. अर्पिता, मग येतेस ना? अहो येईल ना. देवाच्या कार्याला काय आमंत्रण थोडीच लागतं. सॉरी आजी, पण आज नाही जमणार हो नैवेद्याचा शिरा बनवायला. का हो, काय झालं? ते देवाचं कार्य आहे ना. मी देवासमोर म्हणजे ते अडचण. कदाचित सत्यनारायणाच्या मनात नसेल यावर्षी. असू दे असू दे, त्याला इलाज नाही. काळजी घे, येते मी. एक मिनिट हा. मिरच्या बघा. मी किराणा मालाच्या दुकानात जाऊन सामान घेऊन येतो. काय? तुला कामावर नाही जायचंय? सामान आणून देतो आणि मग जातो. येतो. पाणी. समीरचे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बोल की. इथे नाही, आत. बरं, ते खाऊन घ्या आधी. अर्जंट. बरं बरं बरं, चल. दादा. अरे तुम्ही स्वतः आलात? लग्न झालेलं कळलं. मग आता तुम्ही संसार लागला दादा. आता छान छान देतो हो माल. पिशवी दे. हितेश, हे दादांचं काय माल आहे बघ एवढा लिस्ट मध्ये. तुमच्या ओळखीची, तुम्हाला समजून घेणारी लोक असतील ना, म्हणजे आपला नेहमीचा किराणावाला, तुम्ही त्यांना आपली आत्ताची परिस्थिती नीट समजावून सांगा आणि त्यांच्याकडून या महिन्याचा किराणा उधारीने घ्या. हा भावेश बोल. जय श्री कृष्ण. बोल ना बाई. अरे धंद्याचं काय घेऊन बसलास? अरे दिवस कठीण आलेत रे. अरे भाव एवढे वाढलेत ना की नको नको झाला बिझनेस. अरे आपल्या नेहमीच्या गिरायकालाच उधार देतो ना आपण. अरे ते सुद्धा आता नको झाले भाई. अरे नवीन माल खरेदी करायला सुद्धा पैसे नाहीयेत. क्रेडिटचा विषय कसा काढू? दादा काय एवढा विचार करताय? काय विचारायचं आहे का? नाही म्हणजे बोलायचं होतं, पण म्हणजे कसं बोलावं कळत नाहीये मला. काय मी तुमचा फोन ऐकला आता ते सामान क्रेडिटवर देण्याबद्दल. पण माझी एक रिक्वेस्ट आहे. मला माहिती आहे तुमची अडचण आहे, पण मला एका महिन्याचं सामान क्रेडिटवर मिळू शकतं का? काय माझ्या घरी थोडा प्रॉब्लेम सुरू आहे.
पुढच्या महिन्याचं सामान मी सगळे पैसे देऊन घेईन आणि या महिन्याचं हळूहळू करत देईन तुम्हाला मी. तर होऊ शकतं का तसं? नाही. अरे दादा, मी तुला नाही म्हणन असं तुला कसं वाटलं? अरे मी ओळखतो तुला. आजपर्यंत कधी उधार मागितलीस का तू? नाही ना. आज पहिल्यांदा मागतोयस, त्यामुळे चालेल. पण पुढच्या मात्र नाही, पुढच्या महिन्याचे पैसे देऊन घेईन मी सामान आणि या महिन्याचे थोडे थोडे करत देईन मी नक्की. थँक्यू. दादा, मला ती चिठ्ठी मिळेल काय? इथे मला पेन द्या. ए इकडे. अगे ती बादली ओली आहे ना, पाणी सांडेल ना सगळं घरात. ठेव ती बाहेर. आज आमच्या महिन्याच्या भिशीची तारीख आहे. आम्ही तिघी तिकडे चाललोय. तो कलईवाला येणार आहे. ओट्याखाली ती पितळेची आणि तांब्याची भांडी आहेत, ती सगळीच्या सगळी काढून घे आणि आम्ही येईपर्यंत कलईवाल्याकडून कलई करून घ्यायची स्वच्छ. कळलं? आई, आजच केलं पाहिजे का? मग काय मुहूर्त काढायचंय? नाही, ते आज जरा अगं तुलाच घरच्या जबाबदाऱ्या घ्यायच्या होत्या ना. हे फक्त स्वयंपाक करायचं, पाणी भरायचं म्हणजे जबाबदाऱ्या नाही, सगळ्या जबाबदाऱ्या घे आणि ताबडतोब कर. टाइमपास नकोय. आणि तुम्ही हिला मदत करायला पुढे पुढे करू नका. आधीच छातीचा खुळखुळा झालाय. त्यात जड भांडी उचलाल ना तर आमचा बँड वाजेल.